नमस्कार मित्रांनो, आज परत एक नवीन मुलाखत घेऊन आलोय बगटाच्या बैलाची। तो बैल मित्रांनो आपल्या मागं तुम्ही बघताय। बैलाचं नाव आहे मित्रांनो रॉकेट फुल्या। अलकुड गावातील हा बैल। मालकांचं नाव मनोज चौगुले यांच्या दावणीचा हा बैल आहे मित्रांनो। बैलाबद्दल एक मित्रांनो खास गोष्ट सांगायची म्हणजे बगटात मित्रांनो बैल अतिशय चांगला पळतोय। फक्त काही कसं असते, प्रत्येकाचा एक काळ असतो, म्हणजे वाईट वेळ असते किंवा चांगली वेळ असते। त्या वाईट वेळेमुळे बैलाचं थोडंसं नाव खराब झाले। कसं झालं किंवा बैलाचं नाव आधी कसं चांगलं होतं काय, ज्या काही या गोष्टी आहेत बरेचशा लोकांच्या मनात जे गैरसमज आणि बैलाबद्दलची माहिती, बैलाचा शर्यत प्रवास याची सर्व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। मालक आज आपल्यासोबत आहे। नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख सांगा। ओळख सांगा, तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव शिवाजी बापू चौगुले। गाव अलकुडेस। ठीक आहे। दादा तुमचं एकदा नाव सांगा। मनोज चौगुले, गाव अलकुडेस। सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला ह्यो बैलगाडी शर्यतीचा नाद कसा लागला, कुठून? पहिले आमच्या गावात रंगा खामगाळाची गाडी पळत होती। मग ही लहानपणापासून आम्हाला तो नाद होता। लहानपणापासून नाद होता। त्याच्या बैलाला वैरण घालणे, त्याची बैल धुणे, कुठं मैदान जायचं झालं तर त्याचे बैल धुणे, शी करणे, बैलगाडी चालवत जाणे, तिथं मुक्कामला राहणे, त्याच्या बैलाला रस्ता धावणे। त्याची बैल म्हणजे त्याची म्हणून नाही केलं आपण, माझीच बैल म्हणून असं मी पहिल्यापासून करत आलो। मग मी एक 300 रुपयाला खोंड घेतला पहिल्यांदा। 300 रुपयाला पहिला खोंड घेतला, त्यावेळेला स्वस्ताई होती। मानगावला मी एकला रोकडी मानगावला। ज्यावेळी तुम्ही 300 रुपयाला खोंड घेतला म्हणजे तो काळ म्हणजे तो साल किती होती? कुशी तवा हो, शंपाटेल होता बघा, कुशी बैल 2 2000 किंवा 95च्या आधीचा काळ। मग त्यावेळेला मी 300 रुपयाचा खोंड घेतला। मग ही कवठे मंकाळला डांबर रस्ता नव्हता, मग ही कच्चा रस्ता होता। त्यावेळेला लाकडी बैलगाड्या, आता लोखंडी गाड्या आल्यात, त्यावेळेला लाकडी धावा आवळायच्या गाड्या। म्हणजे आठवड्याला जाऊन लवाराला पैसे देणे, धावा आवळून आणले लाकडी पुट्ट्याच्या गाड्या। आणि त्या कालावधीत मी इथनं बैल हलवली की कवठे मंकाळ 10 किलोमीटर इथनं कवठा आहे, आणि तिथनं हलवली की अलकोड, असं आठवड्याला एक तालीम। मग त्यावेळेला परिस्थिती बी नव्हती, कामाला जाणे, 1 किलो 2 किलो गहू मिळायचं, त्यातलं 1 किलो गहू बैलाला, 1 किलो आमच्या मुलाला, अशातून दिवस काढलेला आहे। म्हणजे 80-85च्या आसपास तुम्हाला ह्या बैलगाडी शर्यतीचा नाद लागला, तुम्हाला लागला। तेव्हा आता तुम्ही म्हणताय ते 300 रुपयाचं खोंड घेतलं, म्हणजे तिथनं कशी सुरुवात झाली तुमची? पुढे तिथनं सुरुवात झाली म्हणजे तिथनं जे हे रंगाताट्याच्या नादानं आम्ही हे व्यवसाय करत करत, म्हणजे असं हे नाद लागला कसा, त्याची गाडी पळायला लागली। मग आपण एक घ्यायचं बैल, मग मी पुन्हा 17,000 2 खोंड घेतली। आमच्यातली शिंदे मळ्यातली 17,000 2 खोंड घेतली। त्यावेळेला गाडीवान हेच गणपा पाटील, गाडीवान तो गणपा पाटील। मी महागा असायचा कवा नसायचा, मी पुढे घेऊन जाणार बैल। शिंदे त्यावेळेला कुठले मोटरसायकल आणि कुठले काय सायकलीवर येणार, कवा कशाने येणार, त्यावेळेला ते येणार, तिथं गाड्या नाही। आज शिवा रस्ते बघून आलो नाही ना, गाडी कशी आणायची? मी सांगणार, मी रस्ते आदल्या दिवशी फिरवून आलोय, तुम्ही बैल जाईल तिकडे सोडा। कवठे मंकाळला 51,000चं मैदान होतं कारखान्याचं त्यावेळी। वाट दाखवून आणली होती आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी मी गाडी आणायला बसलो, रस्ता बघितलं होतं, तशी गेली त्या रस्त्याने होतं म्हणजे ते काही साल आठवत नाही आता काय एवढं, पहिल्याच्या आधीच। मग तिथनं जी सुरुवात झाली, मग ही ओत 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 ते बैल माझी दोन्ही मोडली। मग परिस्थिती माझी एकदम आली नाजूक झाली। मग मी नवरा बायको कामाला चाललो, 2 जण पोरं बारकी, लहान लहान मुलं, 2 कामाला चाललो कुठं पाहिजे तिकडं। मग मालकीन म्हणली, मी म्हटलं बायकोला एक बैल घेऊया का? बायको म्हणली, पोरांची माझ्या 10वी झाली, सोड बैलाचं नाव काढायचं नाही। नाव काढायचं नाही म्हटल्यावर मी ते कॅन्सल केलं। मग असंच एक गावात एक खोंड होता, मला पसंत पडला होता, माझ्या मनात पसंत होता। मग त्या पोराला खोंड दिलता 1000 रुपयाला, त्यानं नेलता जानकरचा खोंड। आणि मग त्याला मागितल्यावर तो नाही म्हणला, मी बैल करणार आणि मी काय देत नाही।
असं 4 महिने गेलं ते खोंड पाक बाद करून हे करून मग म्हटलं मी तुला वचन दिलं या त्याला तर तुलाच देणार नाहीतर कोणाला देणार नाही. मग 5,000 वर 200 दिलं त्याला. बर. वर आणि 200 दिलं. 5,000 ठरलेलं वर 200 दिलं. मग कोंबडीचा खत टाका आम्ही मोरगावला जात होतो. मग ती पगार आल्याला पोरं उपाचीच ठेवली. ते पैसे तसेच गोळा केलं आणि त्या खोंडाचा भाव पुढच्या आठवड्यात त्या मालकाकडे उचल घेऊन येणार पोटाला आणलं आणि तिथनं जी सुरुवात झाली मग माझ्या गाईला एक खोंड झाला तांबडा खोंड झाला आणि त्याची गाडी पळायला लागली म्हणजे नुसती पळायला लागली नाही, कुठं जाईल तिथं अशी सुट्टीच यायला लागली. म्हणजे जाईल तिथं नंबर व्हायला. हा जाईल तिथं नंबर. त्या तांबड्या बैलाचं नाव कसं होतं? गजा. गजा नाव. हा तो बिर्डीत दिला खोंड. 18 महिन्याचा खोंड तो 3 लाखाला दिला बिर्डी सावकरला. 2012ला. हा चारूचा बैल पळत होता ना, चारूचा बैल मोठा अर्जुनवर चारूचा बैल पळत होता. त्या बैला संग देखील ते खोंड झोपलंय. बगटात गेलं तर पण एकच वयाचं, जनरलला गेलं एकच वयाचं, आदतला तर खोंड जनरलला कुठल्या पट्ट्यावर गेलो या ना त्या खोंडात नाराज केलं या असं कधीच घडलं. त्या खोंडाचा भाव त्या खोंडाचा भाव त्या खोंडाचा. मग असं करत आपली स्टोरी झालेली. मग त्याच्यानंतर त्या तांबड्यानंतर आणि कुठली बैल तुमच्या हाताखाली आली? आपल्याकडे पुन्हा एक छब्या घेतला. कुठला? इथलं गावातलं एक किसनचा खोंड घेतला 35,000. त्या बैलानं बी आपलं चांगलं नाव कमवलं. आपा घाटगेळला 5.5 लाखाला इकला. त्याच्यापासून परत आला आणि आपल्याकडे आणि परत आणि तो बैल 3 लाखाला दिला त्या बैलापासून. आणि त्याच्यानंतर एक नायकाच्यातला बैल घेतला. नाईक कुठलं? रिलीजावरली पिंटू नाईक. पिंटू नायकाचा बैल घेतला. तो बैल शी अन्या बिन्या पळतो नाही, पोलिसाचा सचिन पोलीसचा मोठा डांबेर पैसा पळत होता. शासने सगळ्याला मोडलेला बैल. खरं आपली परिस्थिती नाजूक, बरोबर, गरिबीची परिस्थिती, हालाकीच्या परिस्थितीत तो बैल आपल्या घरातच राहिला. तो शेतकऱ्याला दिला. त्याच्या मोठ्या सुजायला लागल्या पुढच्या, त्यामुळे मी शेतकऱ्याला फुकट दिला सांभाळायला. मग त्याच्यानंतर मग फुल्या तुम्ही नंतर नाग्या घेतला. नाग्या घेतला. नाग्या घेऊन दिला आम्ही 70,000. नाग्या नाही, बैजा घेतला होता आधी, तो मिनिटावर दिला. बैजा घेतलं होती आधी. ते वासुंबेच ह्याच्यापासून पप्पू आरोड्याकडे व्यापार मधलंच खोंड होता. मग तो बैल मिनिटावर नेला. हरण्याची गाडी त्या दिवशी होतीच. हरण्या बक्षीस 10 सेकंद आपलं आधी फिरायला गेलं. मग ती मोडली नाही, ती तशीच पुढे गेली गाडी कॅन्सल झाली. तो बैल दिला मी 3 लाखाला. म्हणजे आपण काय त्याला जास्त पळवलंच नाही. 1-2 मैदान पळवतो इथं, डायरेक्ट तिकडे गेलतो मिनिटावर. 61 ला आपण आपल्याला पडला होता 61,000 ला बैल. मग ते सोनक्याचा गुलब्या झोपला होता त्यावेळेला. सोनक पंढरपूर बैल टॉपवर द्यायचो. आता सध्या टॉपला बैल आहे. टॉप मध्ये त्यानं लय नाव केले. अलकुड म्हणून ओळखते बैलाला. त्याचं नाव अलकुडच म्हणते त्याला. बैलाचं नाव घेत नाही, म्हणजे नावच पडलंय त्याला. अलकुडच नाव पडलंय. मग त्याच्यानंतर नाग्या घेतला. नाग्या तो म्हणजे तो किती दिवस तुमच्याला असा होता? नाग्या 1 वर्ष होता बरोबर. 1 वर्ष. आपण नाग्या घेतला होता 96,000 रुपयाला. नाग्या 96,000 रुपयाचा 1 वर्ष व्हायला. 1 वर्ष म्हणजे ह्या चिंचणी जत्रेला घेतला होता. चिंचणी जत्रा करून आलो. पुढली चिंचणी जत्रा झाल्यावरतीच बैल विकला आपला 13,61,000 रुपये. तो पळला कसं काय? तो जोरातच पळला. त्याला काय म्हणजे आम्ही बेनाडीला मैदान केलं त्याला पहिल्यांदा 51,000. म्हणजे बगाटाच्या हिशोबाने आम्ही बैल गेलो तिकडे घेऊन. बगाटात पळवायचं, आमच्याकडे पैसे नव्हतं. आम्हाला पुढे गेल्यावरती निम्म्या रस्त्यात गेल्यावरती आम्हाला बोलली की गाडी जनरलला पळवायची. मग आता आपल्याकडे पैसे नाही तर काय, मग असा विषय होता. मग त्या डॉक्टरला फोन केला. ही डॉक्टर आपलं म्हणजे बेडगज आमचा भारतात लागतो, ह्यो पाहुणाचा आहे आमचा. मग ह्याने आम्हाला पैसे मारलं ऑनलाईन. मग तिथं गाडी जनरल मध्ये पळवली. हल्ल्यापासून हरण्याची आमची फाईट जाऊन येऊस तर 1-2 आमची हरण्याची एकला आमची म्हणजे असं जोरातच गाड्या पळल्या. आणि जवळ येऊन आमची 4 झाली. त्याच्यावरती परत दानोळी केली बैलाला. दानोळीला गोलब्या संघ 2 वेळा सुटली, 2 झाली. परत दानोळी झाल्यावरती सांगलवाडी केला आम्ही. सांगलवाडीला 1-2 पळून गुलब्या आणि बुलट होता आमचा, आणि पमुथोराचा वशा होता.
बर. आमच्या 2 गाड्यांची फाईट होऊन हा. आमची गाडी 3 झाली, गुलब्याची कॅन्सल झाली, हरण्या 1 झाला, हरण्या हेलिकॉप्टर 1 झाला, हा. अभिमान्याची 2 झाली आणि आम्ही 3 झालो. त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी बैलच विकला आपला बैल क्लास. बोंद्रे सरकारला. हा हा. मग त्याच्यानंतर मग ह्यो बैल चालू केला आपला. फुल्या कुठनं तुम्ही घेतलेला म्हणायचं? फुल्या बाळू पुणेकर कुकटोळी त्यांच्याकडे घेतला. त्यांच्याकडे बारक पिल्लू असताना घेतलो 12,500 रुपयाला. म्हणजे किती साली? तरी पण 4 वर्ष झालीत आता आपण. ह्या 4 वर्ष झालीत बैलाला. 4 वर्ष मागच तुम्ही आणला. 4 वर्ष महाग आणला होता. त्यावेळी लहान होतं म्हणतायचं, म्हणजे काय वय काय होतं तरी? वय 7-8 महिन्याचं पिल्लू होतं. एवढं लहान असतं? 7-8 महिन्याच्या हिशोबात होतं. काय झोपलेलं नव्हतं, काय नव्हतं. हा हा. इथं येऊनच शिकवलंय आम्ही. त्यावेळी म्हणजे असं घेतला तुम्ही, एवढं लहान असताना घेतला त्याला, काय असं म्हणजे वेगळंपण वगैरे असं काय दिसलेलं फुल्या? त्याचा विषय म्हणजे ती आमच्या भाच्याने बैल घेतला होता फुल्या ह्यो. बर. ते आमच्या भाच्याने मला फोटो सोडलं, असा असा बैल आहे. मी जाऊन घ्या म्हणलं. हा. भाच्याने घेतला, ठरवला, पैसे त्यांनीच भागवलं 12,500 रुपये. बर. बैल आणून सोडला इथं सोडला. मग आपला कसा आपला नाग्या विकला होता. हा. नाग्या विकल्यावरती मी त्यांना 61,000 रुपये देऊन टाकलं. 12,500चं बैल आणून मॅच सांभाळला, त्यांना 61,000 रुपये देऊन टाकलं भाच्यांना. घेतलं त्या दिवशी आणून येतो सोडलं. हा हा. मग त्याने काय दिलं बिलं नाही सांभाळायची. मीच असू दे म्हणून आता कुठं बहिणीला चाललंय, आपलं कुठं लोकाला चाललं नाही. होय. 61,000 रुपये आपण बैलाला दिले. हा. त्याच्यानंतर मग फुल्याची तुमच्याकडे सुरुवात कशा पद्धतीने सुरुवात केला होता तुम्ही? सुरुवात फुल्या आदतला 2-3 फाट्या पळवला, 2-3 फाट्या नंबर झाला बैल. हा. परत आदत बंद केला बैल. बंद केला, कोकटोळीला घालवला बैल. परत त्यांनी 4 फाट्या पळवल्या दुष्यात. बर. दुष्यात 1-2 होत होतं कोकटोळीला. मग परत नाग्या दिल्यावरती बैल माघारी आणला आम्ही इकडं. इकडं आणला ती मग परत चालूच केला बैल. इकडं आणला, चापून घेतला. ती चालूच केला बैलानं, म्हणजे कधी आम्हाला नाराज केलंच नाही. काढल्यापासून धाडकबाज नंबरच. तरी बघायला गेलं तर फुल्याचं पहिलं मैदान कुठलं? त्याच्या आयुष्यातलं पहिलं मैदान कोळ्याला. हा, कोळ्याला 51,000 रुपयाला आम्ही स्वतः जोडणार. हा. मोठं मैदान होतं, मोठं 1 लाखाचं होतं. बगट 51,000 रुपयाचं. तिथं गाडी झाली आमची 5 झाली. गाडी म्हणजे सारखी ब्रेक फेल 1ला, आम्ही 2ला जाऊन येऊस तर पळत होती. त्यावेळी बैलाला पहिलं कुठलं होतं? आमची स्वतः घरची गाडी. ती गावातला बैल घेतलेला तो हा हा. स्वतः जोडणार. आता मला सांगा की फुल्या नेमका कुठल्या जातीचा बैल हो? फुल्या आता तसा म्हणजे कसा आहे, त्याला आता आता अलकुड जर्सी होय, असंच नाव आहे त्याला. जर्सीच नाव आहे. याच नावाने त्याला जास्त ओळखतात, रॉकेट फुल्यापेक्षा. होय, बरोबर आहे की. त्याला अलकुड जर्सी मध्ये नेमकं त्याची जात असं कोणती जात मध्ये आता तो क्रॉस मधलाच बैल आहे. तो धड खिल्लार नव्वद, जर्सी नव, तो क्रॉस मधलाच बैल क्रॉस आहे. मधला. हा. बैलाच्या शरीर रचनेबद्दल काय सांगाल? कसे आहे? बैला शरीर रचना काय, ठेवण सगळी देवानं घडवल्यावानी जाते. ठेवण सगळी 1 नंबरच आहे. ते सगळं म्हणजे कुठं त्याला तिळभर कुठं नाव ठेवायला जागा नाही. त्याला कांबळ नाही, पाय मजबूत, सगळं म्हणजे शरीर पेटी जोरात, कुठं सुटकान म्हणजे त्याला काय कुठं बोट दावायला नाही, असा बैल आहे सगळा बंदोबस्त. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बैल मग आता तुम्ही सुरू केला, बरोबर आहे? होय, केला की. त्यानंतर ना बैलाला व्यायाम कशा पद्धतीने घेत होता तुम्ही? व्यायाम काय आमच्याकडे लय नसतोय. हा. आमचं एक 7-8 मुरडानं आऊत. हा. तर कधीतरी 1-2 किलोमीटर फिरून आणणार, 1-2 किलोमीटर तेवढंच. बैलाच आपल्या मेहनत लय नसत्या. पहिल्यापासून आमच्या सगळ्याच बैलांना आम्ही मेहनत जास्त घेत नाही. आता फुल्यासारखा बैल जर घडवायचं म्हटलं तर नवीन नवक्या पोरांनी म्हणा, नव्या पिढी, बरोबर आहे. तर बैल जर घडवायचा म्हटला चांगला बैल, तर तुमच्या हिशोबाने कशा पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे त्याची? गडबड म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू, बारका असलं तर त्याला त्या हिशोबानेच त्याची मेहनत घेतली पाहिजे. त्या हिशोबाने त्याची मुडशी मोडली नाही पाहिजे. आम्ही बैलाची मुडशी मोडली नाही. तो बैल मस्त लई तावीट होता बारका असताना, पण आम्ही त्याची हुंबाडी मोडली नाही. आदतला 2-3च फाट्या पळवल्या आम्ही. जास्त म्हणजे बैलाची पुढं आपण पुढं पळवायचा ह्या हिशोबाने बैल आपण राखून ठेवला होता. त्या हिशोबाने म्हणजे कसं आहे, झुपून तुम्ही हाणलं तर मग खराब बाद होणारच. किती कवळं हाणलं तर असा हिशोब आहे ना. अवताल देखील मापातच आणलं पाहिजे. त्याची ताकद एवढी चालते, त्याच्या ताकदीच्या आत आणलं पाहिजे. त्या हिशोबानेच बैल त्याची ताकद असायची कमी आहे आणि आपण आऊत घेणार ज्यादा, ते पुढे जितना चालणार कसं? म्हणजे कसं त्यात हीच येणार, गॅरनीच येणार. म्हणजे आत्ताच्या कसं नवव्या पिढीला ह्या आधीच्या लोकांची जी टेक्निक आहे, ज्या कला आहेत, या माहिती होणं जास्त गरजेचं आहे. आता जे 40 किलोमीटर फिरवलं, 25 किलोमीटर फिरवलं, 50 किलोमीटर फिरवलं म्हणून सांगतात, आम्हाला ते माझ्या बुद्धीला तर पटत नाही. आमची बैल फिरायला नसते, कधीच नसते फिरायला म्हणून बैल नाही फिरायला नसते आमची बैल. काय पहिल्यापासून मस्त आम्ही शेंड्यात पळवली गाडी, पण कधी आम्ही बैल फिरवायला कधी नाही आमची बैल. पहिलाच आता खाना वगैरे म्हणा, बरडा वगैरे कशा पद्धतीने? बैलाला बरडा तुम्हाला आता खरं सांगा, आता मटकी चालू केल्या. बैलाला नुसतं काट्याळ आणि मक्कच पेट होतं.
आता काट्याळ मटकी, आता 1 महिना झालं मटकी चालू केल्या बैलाला. बैलाला मध्ये दूध होतं, आता दूध बीध एक ठेम नाही बैलाला. आता नाही, आता फक्त मध्ये जेव्हा फॉर्मला पळत होता बैल, चांगल्या पैऱ्यात जनरल मध्ये पळला, त्या टायमाला बैलाला 1-4 लिटर दूध होतं. मटकी बिटकी काय नव्हती, काट्याळ आणि 4 लिटर दूध होतं. मग त्यानंतर आपल्या परिस्थितीला पेलतोय तेवढंच आपण घालतोय. म्हणजे कसं आहे, आपली परिस्थिती नाही, आपल्याला इन्कम नाही कसलंच बिलकुल. आपल्याला आज ना असलं तर उद्या नसते, असं काम आहे. या हिशोबानेच आम्हाला सांभाळायला लागते. बरोबर, म्हणजे गरीब परिस्थितीत, गरीब परिस्थिती, फुल गरीब परिस्थिती आहे. ही सगळ्यात मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. सोडा ह्याच्यात काय वाद नाही. कारण कसं आहे, आत्ताच्या घडीला ह्यो नाद जपणं जरा खर्च. नाद जपलाय आम्ही पहिल्यापासून, आमच्या रक्तात नाद आहे. आता नाद आम्ही किती जरी झोलं खाल्लं. लॉकडाऊन झालं, बैल पळवायची मी बंद केली नाही. बैल दारातला मोडला नाही. माझ्या दारात कायम 3-4 बैल, 4-5 बैल आमच्या दारात कायम राहिले. आता बैल आमचे कमी झाले. 5-6 बैल कायम दारात स्वतःचा. आणि बाहेरचा कोणाला बांधाय बी नाही, स्वतः सगळे बैल, एवढ्या गरीब परिस्थितीतनं पण. फुल्याची सुरुवात केल्यानंतर फुल्या ब गटात किती काळ पळला? फुल्या ब गटात लय जास्त पळला नाही. फुल्या एक 5-6 पाट्याच पळलाय ब गटात. बैल परत जनरल मध्येच पळाला. आणि मग जनरल मध्ये केव्हा सुरुवात झाली बैलाची? जनरलला वजर चौंडेल झोपला बाळदाचा राजा संघ पहिलं मैदान, तिथे एक झाली. त्याच्यानंतर परत इकडे आयुमान्याच्या बैला संघ केलं, चिमण्या संघ, 51,000 रुपये बागेवाडी, तिथं 2 झालं. आणि अशी म्हणजे फुल्याची अशी ठोकं जर मोठी मैदान बघायला गेली तर कुठली झाल्यात? मने राजुरीचं 51,000 रुपये पहिलं मैदान, तिथं 3 झालं बगटाला. ती पहिलं सुरुवातीचं मैदान, चांगलं मैदान म्हटलं म्हणजे बैला सुरुवात म्हटलं तर सुरुवात नंबराजी. त्यावेळी पहिरं कोण होतं? पहिरं इथलंच एक चव्हाणाचं बैल विकले तिकडे आठपाडीला, तो बैल चुकलेला. राव पांडेगाव गाडीवर होतं राव. आणि कुठली मैदान? आणि मोठं मैदान नऱ्याचं एक केलं आम्ही, 31,000ला 2 केलं जनरल मध्ये. परत इकडं कलोती 21,000 रुपयाला आयुमान्याच्या सुंदर्या संघ पळला, तिथं 2 झाला. मने राजूरला 7,000 हलकं मैदान होतं, त्यांच्या चिमण्या संघ, आयुमान्याच्या चिमण्या संघ, तिथं पण 1 झाली. तालीमोजा मैदान, बाकी बऱ्या मोठ्या मैदानाला बऱ्यापैकी बैल पळलाय. मुडशिंगेला गेल्या टायमाला मोठं मैदान होतं, 51,000चं का काहीतरी मोठं मैदान होतं. गाडी जाऊन 1ला लागायला, गाडी गेली डांबावरती, बैल कोणतं बॅटरी वाजवली, बैलांना दाबल्यावरती, तिथं तेवढं झूम ओढलं, खोळांबा झाला. गव्हाणला पळला मोठ्या मैदानाला, लाखाला. तेव्हा काय अर्जुन वाडला पळलाय. परत इथं अर्जुन वाडला हरण्या संघ फाईट घालून पळलाय आपला बैल. नाग्यान जर्सी सरकारला दिला, बोंद्रे सरकारला. परत मने राजूरला आपलं डोंगरवाडीला 51,000 रुपयाला, त्या मैदानाला पण जाऊन हल्ल्यापासून 1 जाऊन येऊन पळूस तर रेगल येऊन 4 झालं. ठीक आहे. बैलाविषयी आता आपण माहिती घेतली, बैलाचे व्यायाम म्हणा, बाकीच्या सगळ्या बऱ्याच गोष्टींबद्दल आपण बोलू. मला सांगा की मैदानला बैल ह्या आधी आता म्हणजे मागच्या सीझनला म्हणा किंवा या सीझनच्या सुरुवातीला बैल बऱ्यापैकी जास्त मैदानावर दिसायचा. होय, बरोबर आहे. आता हल्लीच्या काळात बैल दिसत नाही, म्हणजे इतका चांगला पळणारा बैल मी पण बैलाला बघितलं चांगलं, बरोबर आहे. एवढं चांगला पळणारा बैल आता मैदानावरती दिसत नाही, याच्या काय कारण आहे? आता विषय कसा आहे, बैलाला आमच्या पैरी नाहीत. पैर आमच्या बैलाला कोण देत नाही चांगलं, त्यामुळेच बैल आमचा महाग आहे. पैर देत नाहीत, ह्याच्या मागचं काय कारण म्हणजे काय, कसं काय प्रत्येकाकडे जाऊन आलोय आम्ही, बऱ्याच जणांकडे जाऊन आलोय. आम्हाला बघू पुढची पाठी बघू, झालंय धरलंय, गाडीवानाने केलंय नियोजन, हे असंच वाक्य येतं प्रत्येका तोंडातून. असं तुम्हाला काय असं म्हणजे वेगळं काय कारण वाटते? कारण की आधी पैर होत होती. वेगळं कारण म्हणजे लोकांच्या मनात असा डाऊट आहे की बैल आमचा भुजतोय, तेवढाच डाऊट आहे लोकांच्या मनात, भुजतोय, घात घालवतोय, वडून ऐकत नाही. हीच लोकांच्या चांगल्या गाड्या होत्या बऱ्यापैकी सगळ्या. शिवाय आठपाडीचा काळा बैल तुम्ही पळताय मिनिटाचा, तो मिनिटाचा नवीन बैल घेऊन आपण पिंपळवाडीला झोपलेला तो बैल घालून आपण गाड्या मारल्या सगळ्या, मागचा बैल घालून तो मिनिटावरचा डायरेक्ट घालून. नांगोळ्याला गाडी 51,000ला सुटली, आडेल्या डांबाला तिने काय सांगितलं, पड्याला डांब म्हणून. पड्याला डांबाला आमची गाडी गेली, 1लाच गेली फिरायला, तर इकडच्या डांबाला फिरून गाड्या लागल्या मागाने. तरी पण तिने तेवढी मेजॉरिटी करून दिक्कल गाडी येऊन आमची 4 झाली. तसं नेमानं आमची गाडी 1. तिने काय केलं तर फिरापासून आम्ही कधी पहिल्यापासून रडून राऊंड केलेला नाही, आणि आम्हाला जमत नाही ती. कुठं रडून, कुठं बॅटऱ्या करून, कुठं चिडका धंदा करून आम्ही कधी गाडी पळवत नाही. वळला घासून जर गाडी वळलेली असली, येडा घातला नसेल तर आम्ही आपलं चुकलं ते चुकलं, अशा हिशोबातली माणसं आहे आम्ही.
मग तुम्ही इतका करेक्ट आणि ॲक्युरेट असताना देखील मग बैलाला आत्ताच्या घडीला पैरू येत नाही. काय सांगायचं? लोकांच्या डोक्यात हीच आहे, बैल पुसतोय ऐकत नाही बैल, हीच लोकांच्या डोक्यात आहे. पण विषय कसा आहे, बैलाला ज्या दिवशी जुळणी होईल त्या दिवशी कहाणी सांगायची नाही जनरल मध्ये, बगटाचा विषय सोडून द्यायचा. ही आम्हाला एवढी गॅरंटी आहे आमच्या बैलाची. इतका आता तुम्ही विश्वास दाखवता ह्या गोष्टीबद्दल की चांगला जर पैरा झाला तर आमची गाडी 100% नंबर करणार. ही आता तुम्ही म्हणताय की लोकांच्या मनात असा एक विषय आहे की बैल बैर ओढतोय, बैल बुजरा आहे, त्या गोष्टीचा जर विश्वास पटवून द्यायचा असला तर काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही पटवून द्या? जुळणी झाली की कहाणी सांगाय नाही. बघा मी काय म्हणतोय, कुठल्याही मैदानाला आमच्या बैलाला चांगला बैल द्यायचा, तिथं जर गाडी कॅन्सल झाली तर आपण बक्षीस देऊ त्यांना. आपल्या बैलाकडे सर आमच्या बैलाकडे चुकी झाली तर बाहेर ओढलं तरी पण आम्ही सगळं बक्षीस, एवढी आपली तयारी आहे. परिस्थिती नसताना बी आपली. आम्ही आता आम्हाला मैदान जायचं झालं तर आमच्या सारख्याला तोंड पसरून त्याच्याकडे 1000-2000 रुपये घेऊन आम्ही मैदान जातो. एवढी कंडिशन बेकार आहे. एक नाद आहे आपल्याला रक्तात म्हणून. एवढी म्हणजे आपली परिस्थिती गरीब आहे. हाही सगळं गरिबीतलं आहे सगळं. आता ह्या आपण गोष्टी झाल्या त्यानंतर ना ह्या राऊंड क्षेत्रामध्ये तुम्ही आल्यापासून आधी तुमची जी आबांनी सांगितली की आधी गरिबीची परिस्थिती होती आणि आधीच्या परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीमध्ये काय म्हणजे ह्या क्षेत्रात आल्यापासून काय बदल झाले? नाही, आम्हाला बैलांनी माणसात घातले, आम्हाला बैलांना आम्हाला कमवून दिले. ही जेवढा आमचा हाही सगळे प्रॉपर्टी सगळे बैलाचे आमच्या. आम्ही 30-35 हजार बैल आणून आम्ही 5-5 लाख रुपयाला अशी बैल ऐकले, 50 ला आणून अशी म्हणजे चांगल्या फायद्यावरतीच बैल ऐकले. आपण एक कमी जास्त 50 लाख रुपयाची बैल विकले त्याने. पण आम्ही कधी रडून गाडी पळवलेली नाही आतापर्यंत, काय असेल ते खऱ्यानं. आणि पैऱ्याला कोण आलं तर आम्ही शक्यतो कोणाला माघारी पाठवलं नाही. आम्हाला लय जणांनी माघार पाठवलंय पण आम्ही कोणाला माघारी पाठवलेलं नाही पैऱ्याला. कुणाला कसला बी असू दे बैल दिलायच आम्ही. नाईक सरकारचा पळत होता का? काय नव्हत्या बैलाचं? नरसा पळत होता का नाईक सरकारचा? नाईक सरकारचा नवा कुर्णे साहेबाचा. त्या बैला बैजा कुर्णे साहेबाचा खानापूरला गाडी पेड खानापूरला गाडी आमची आदल्या दिवशी एक झाली. बैल माझा 3 पायावर होता तो विकल्याला आणि तिथला एक माळकरी आला इथला कोल्हापूरचा त्यानं हनुमानकर कंड बैल घेतला होता 51,000 रुपयाला. तो खांड घेतला होता बारकरी. तो काय म्हणला आम्हाला बैल पाहिजे झोपायला, त्याला दिला बैल आम्ही. मग तिथं आम्हाला म्हणाला कशाला बैल द्यायला लागलाय, खोंडाला बैल कशाला दिलाय असू दे म्हणलं. माणूस आला आपल्या घरला नाराज करायला, तिथं पण एकच झाला बैल आपला. बंडा वनवशाचा म्हणला काल बैल कुठं पडलाय तू बैल कुणाला दिलाय? हे बघ मॅप दिलाय. बैल माझा आहे, मला माणूस की पाहिजे, मला बैल का आजची उद्या होते ते बैल ही आजची उद्या होते ते. आपण माणूस की जपल्या बघा, पण लोकांनी ती जाणलं नाही आपलं. आपण लोकांना लय जपलंय पण लोकांनी आपल्याला कधी जपलेलं नाही. लोकांना आपण लय वेळा बैल दिले ते पण लोकांनी आपल्याला कधी बैल दिला नाही. त्या बिचाराचं काय वाईट झालं, लगेच दिवसाने ते खोंड 2 लाखाला नेला. त्या बिचाराला सरळ झालं का नाही आपल्यामुळं? होय, कोळशे मारले की आमच्या बैलानं. तुम्हाला सांगा कायम आमच्या बैलाने आमची बैल टॉप मध्ये पळवून विकलेली, परत बगटातलं घेऊनच पळवून विकलेली. कधी आमच्या बैलाने पुढची जुळणी झाली नाही आणि आम्ही कधी मागायला पण जात नाही. शक्य देत नाही ते आपल्याला माहित नाही कशाच आहे त्यांच्याकडे. बरोबर. आता जर फुल्याचा असा आता फुल्या आल्यापासून तुमच्याकडे फुल्याचा असा एखादा कुठला किस्सा की जो आता आपण विसरू शकत नाही, असा किस्सा कुठला फुल्याचा किस्सा म्हणजे फुल्या आता मनेराजूरला बैलानं आमच्या मनासारखं एक हल्ल्यापासून जी सोगा काढलेला ती हाय तसाच जाऊन आलता शेवट. काय नेमकं काय घडलं म्हणजे काय घडलेलं म्हणजे आता कसं बैल नवीन डायरेक्ट चांगल्या गाड्यांनी न्याला. इथं म्हणजे कसं एक फाटी पळला होता इकडं, पण इथं हलक्या गाड्यांनीच पळत होता बैल आणि डायरेक्ट मोठ्या मैदानात न्याला. ती बैलानं हवा लई करून ठेवली तिथं. तीच आपलं म्हणजे कायम विसरणार ना असं बैलानं केलं तिथं. आणि बैलानं कसं आतापर्यंत कुठे मैदान केले, कधी आम्हाला नाराज केले मालकाला किंवा तिथं चाहता त्यांना कधी नाराज केले असं बैलानं असं कधी झालं कधीच जाऊ दिलं नाही बैलाकडे. आता कसं लोक नाव ठेवते कॅन्सल झाली, मी जर्सीची मारली, पण जर्सीला पैरा कुठं असतो असा बी हिशोब आहे ना. पैलवान लावला तर गाडी पळत असते. आता पैऱ्याबद्दल तुम्ही बरंच बोलताय, बैलाला पैरा पण होत नाही आहे. हे मी पण आता एकदा 2-3 वेळा बघितले. बऱ्याच दिवसानं कालच्या परवाच्या मैदानाला बैल पळायला. बरोबर आहे की. आता मला सांगा, आता जर जनरलला गाडी झोपायची म्हटली तर तुमची अशी काय इच्छा आहे की जनरल मधला ह्या बैलांच्या सोबत एक गाडी पळली तरी वेगळं पण दिसेल असं तुम्हाला काय वाटतं? कोणत्या म्हणजे असे एक ठळक
एक ठळक जर एक 4-5 नावं सांगायची म्हटली तर अशी तुम्हाला काय वाटतं? आता ठळक भरपूर बैल आहेत पण काय ते नाही, ते आपल्याला मिळत नाही, ते देत नाही ते आपल्या परिस्थितीच्या मनानं. त्यातल्या त्यात ब गटाला चांगला बैल झाला तरी पण आमची गाडी पाहिजे. ब गटात चांगला बैल पडतोय त्याची जर जोडणा झाली फुल्याला तरी पण आमचा बैल गाडी पळतो. ह्यासनी पाहिजे. आमच्या बैलाचं मी लय मोठं सांगत नाही, आमच्या बैलाला बैल यायचा संघ झाला कोण बी पडते, आपलं चॅलेंज आहे. त्यानं सोगा नाही काढू दे, कारण हे पळतं तिथं चिटकूनच सारखं येईल तरी पण लय बैलाची गॅरंटी आहे हो, पण काय करायचं, आपलं टायमिंग सगळं नाही, आपल्याला पैरा देत नाही ती कोण, त्यामुळे सगळं ही घोडपेंट खायला लागले. म्हणून आम्ही विषय आणि एवढी परिस्थिती गरीब असून पण आपण म्हणजे ठेवलाय, जपलाय, त्याला पळवतोय, पळवणारच, त्याचा काय विषय नाही. किती बी झोलं खाल्लेत आम्ही आतापर्यंत ह्या शर्यत क्षेत्रात तुम्हाला काय आणि असं काय काय मिळवून दिले? शर्यत क्षेत्रानं आम्हाला भरपूर मिळवून दिले, आमची परिस्थिती पलटून बदलून टाकले आमची परिस्थिती बैलाने. परिस्थिती आमची पलटून. आम्हाला कुठं नोकरी नाही, काय नाही, कुठं रुपये येणे नाही, काय नाही, ते नसताना तरी पण आणि आपण एक इमानदारीने पळवतोय म्हणताना आपण कसला जरी बैल आणला तर आपल्याकडे तयार होतोय. कसला जरी बैल घेतला आपल्याकडे बैल फेल जात नाही. आपल्याकडे बैल फेल गेलेला आम्ही कोणाला फसवून एकत बी नाही. तो बैल बाजारात देतो शेतकऱ्याला. शक्यतो फेल 99% आपल्याकडे बैल फेल जात नाही. आतापर्यंत रेकॉर्ड आहे. बैल ह्यो आणलाय, ह्या बैलात आम्ही तोटा खाल्लाय, हे बैल आपल्याकडे फेल गेलाय, असं काही झालं नाही. आता एक जाता जाता एक प्रश्न विचारतो की आत्ताच तुम्ही म्हणताय ह्या क्षेत्रात पैरी होत नाहीत, आज परिस्थिती गरीब असताना देखील आम्ही नाद करतोय. होय, करतोय. अशा या गोष्टी, हा नाद खर्चिक आहे असं देखील तुमचं म्हणणं. तुम्हाला सांगा, नवीन पिढीला काय संदेश द्याल ह्या नादाबद्दल? नवीन पिढीचं काय आहे, नवीन पिढीचा राऊंड नाही. जुनी जी माणसं होती, वचनिक होती, शब्दाला जागत होती, ती बैल कुठं पळलाय, काय पळलाय असं नव्हतं. बैल उद्या माझं जत्राचं मैदान आहे, मला बैल पाहिजे तर बैल घेऊन जात होतो, अशी पहिली माणसं होती. आता जर नवीन पिढीमध्ये कसं आहे, आता होय म्हणलं की थोड्या टायमानं म्हणतंय नाही, जरा ती गाडीवान नियोजन आहे, ते मालक जरा गाडीवानला विचारला असं मग मालक जरा कचवजायला लागलाय, हे असंच हिशोब चालू आहे ना. त्या हिशोबानं नाही, पहिल्यासारखी माणसं राहिलेली नाहीत राऊंडात. पहिले जुने कसे होते, वचनिक माणसं होती. तुमचं कसला बैल आहे त्याचा विचार करत नव्हतो. आता त्या ह्याचा शंकरेश्वर सावकरचा बैल नाही पळायचा बैल, ते कोल्हापूरवाली मला सगळी सेवा देत होती, कशाला घेऊन आलाय, वाळकीच काय मैदान, वाळकीलाच 25,000चं मैदान, चांदीचा मोठा गडा, बैलगाडी जरत होता. आणि मग कोल्हापूरवाले राजू नाव्या, राजू बिजू मग सगळे मला सेवा द्यायला लागले. इथं ह्याला बैल कसा दिलाय, तो बैल रस्त्यावर कवाच नाही. राजू म्हणलं माझा बैल आहे, मी माझ्याकडे तेवढ्या लांबनं माणसं आल्यात, मी दिलंय वचनावचने. नाही, आतापर्यंत आमचं रेकॉर्ड आहे, आमच्या दारात माणूस आलेला आम्ही कधी माघारी पाठवलं नाही. त्याचा बैल कुठे बी पळायला असतो. आकल्या चंद्रचं काळं त्यावेळेला गाड्या टाईट पळत होत्या, त्यात त्या माणसाला बैल दिला, त्याचं दैवत चांगलं म्हणायचं, गाडी आमची सुट्टी एक झाली. बरोबर. पहिलं कसं होतं तुम्हाला सांगा, मालक म्हणजे अशी रडून नंबर करत नव्हती. आज गाडी मारतो, तू माझ्या बैलाची तयार करूनच गाडी मारतो, तू सांगत होते तुझी उद्या मारणार आहे म्हणून. पहिलं असं होतं, आम्ही म्हणजे काय जन्मल्यापासून त्यातच आहे आम्ही, आम्हाला लय अभ्यास आहे या गोष्टीवरचा. बैलानेच गाडी मारायची नाही. आता कसं होतंय, काय तर मग बॅटरी कर, कुठं काय कर, कुठं चोरून काय कर, असं करते ती. तसं नव्हतं, पहिलं रडून नव्हतं, पळातच मारायचं. आणि पहिलं गाडी बैलाची तयारीच करायची तशी. पहिलं गाडी बनवता नेम कसा, राऊंड झाला सगळी एका जागेला चहा पाण्याला येते. आता त्याची गाडी चांगली पळायला लागल्या आणि माझं बैल कमी आलंय, तर मी रस्ता का बैल धरून जा म्हणणार, तू नंबर करतो. आडवाडवी नव्हती पहिले, आडवायचं कलवायची असली भानगड नव्हती पहिल्या कालावधी. ठीक आहे मित्रांनो, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला एक दाखवायचं होतं आणि एक सांगायचं होतं. एक चांगला बैल आहे आणि ह्या बैलाला आपल्या क्षेत्रामध्ये पहिऱ्याकडनं हा बैल मागे राहिला आणि का गरीब कुटुंब, चौगुले कुटुंब ह्या नादात आहे, हा नाद जपतोय आणि शून्यातून त्यांनी बरंच काय ह्या नादात ह्याच्या आधी या बैलाच्या आधीच्या बैलांच्या बरोबर सोबत मिळवले आणि आता फुल्यानं देखील बरंच काय त्याच्या सुरुवातीच्या काळात मिळवून दिलं. आणि फक्त एवढंच एक म्हणणं आहे की ह्या देखील बैलाला म्हणजे रॉकेट फुल्याला देखील अतिशय चांगली पैरे व्हावी आणि ह्या शर्यत क्षेत्रात त्याला पण एक संधी मिळावी. आणि की मित्रांनो, आज शर्यत क्षेत्रात असं नाही की सगळीच मोठी लोक आहेत, तर सामान्य लोक आणि गरीब लोक, बरीच लोक आहेत, यांना पण कुठं ना कुठं आपल्या बैलांची कलाकौशल्य दाखवण्याची संधी नक्कीच या शर्यत क्षेत्रात मिळावी. कारण की इतक्या चांगल्या बैलांना पैरी होत्यात
आणि ह्या देखील बैलाला पैरव व्हावं आणि ह्या देखील फुल्याला एक त्याची कलाकौशल्य दाखवण्याची संधी नक्कीच मिळावं हीच मित्रांनो ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण ह्या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आपण इथंच थांबूया आणि अशीच एक नवीन मुलाखत घेऊन आपण लवकरच येणार आहोत. धन्यवाद.